कम्प्युटर सायन्सचं खरंच काय होणार? कम्प्युटर सायन्सला खरंच तशी मागणी राहील का मार्केटमध्ये? हे बघा, कोर कम्प्युटर सायन्स तुम्ही जर म्हटलं, ज्याच्यामध्ये आपण कोर कम्प्युटर सायन्स ॲक्च्युली लॉजिकल मॅथमॅटिकल आहे बऱ्यापैकी. ते आपल्या देशात फार कमी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲक्च्युली शिकवलं जातं. म्हणजे काही IITs आहेत, काही टॉप NITs आहेत, बिट्स पिलानी आहे, IIIT हैदराबाद आहे किंवा अशा काही मोजक्या संस्था आहेत जिथे कम्प्युटर सायन्स या गोष्टीवरती खूप भर दिलं जातं. बाकीकडे जे शिकवलं जातं ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिकवली जाते. म्हणजे कोडिंग आहे, मग त्याच्यामध्ये मग तुम्ही ॲप्स बनवा, सॉफ्टवेअर्स बनवा आणि त्याच्या सगळ्या गोष्टी वेबसाईट्सपासून सगळ्या गोष्टी असतील. तर IT पार्ट हा जो आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्ट आणि आपल्याकडे पण जे काही बहुतेक कंपनीज इंडियामध्ये जे आहेत ते सर्व्हिसेस कंपनीज आहेत, IT कंपनीज आहेत. आपल्या देशामध्ये कम्प्युटर सायन्स कंपनीज खूप कमी आहेत. सगळ्या कम्प्युटर सायन्स कंपनीज मोठ्या जे आहेत ते US, चायना आणि बाकीच्या देशांमध्ये आहेत. तर कम्प्युटर सायन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं, ज्याच्याकडे ती क्षमता आहे कम्प्युटर सायन्स शिकायची, त्यांनी अवश्य करावं. त्याच्यामध्ये अजून भरपूर स्कोप आहे. पण बहुतेक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्स जे म्हटलं जातं त्याच्यामध्ये ॲक्च्युली कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे हार्ड मायक्रो प्रोसेसर डिझाईन वगैरे तो पार्ट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा कंपोनंट जास्ती असतो. ओके. प्युअर कम्प्युटर सायन्सचा कंपोनंट कमी असतो. कारण प्युअर कम्प्युटर सायन्स शिकण्यासाठी पण मुलं पण त्या क्षमतेची पाहिजेत. त्या लेवलची पाहिजे. हां, मग त्यामुळे मग ते उगाच आपण कोणालाही काही शिकवलं आणि त्यांना ते समजणार नाही. मग त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून कुठेतरी हे इम्प्लिसिटली, टॅसिटली झालेलं आहे, की बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेस मेजॉरिटीमध्ये कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचं नाव आहे. पण ॲक्च्युली करिक्युलम जर तुम्ही बघितला, त्याचा ओव्हरऑल एम्फसिस बघितला, तर ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडेच वळतं. आणि शेवटी जॉब्स पण इंडियामध्ये गेले 25 वर्षात जे होते, ते सगळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी होते. कम्प्युटर सायन्सचं त्यांना कामच नव्हतं. म्हणून ओव्हरऑल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्सची गफलत झाली, असं मी म्हणायला हरकत नाही. आजच्या तारखेला या गोष्टीचा डिफरन्स पेरेंट्स आणि स्टुडंट्सने आवर्जून समजायला पाहिजे, की हां, आपला मुलगा तेवढ्या क्षमतेचा आहे, त्याला JEE ॲडव्हान्समध्ये सारख्या परीक्षेमध्ये पहिल्या 500मध्ये 1000त रँक येतोय किंवा फार तर 2,000-2,500 पण रँक येतोय. अशा मुलांनी कम्प्युटर सायन्सकडे वळावं, हरकत नाही. त्याला तिथे ट्रॅक्शन मिळू शकेल, कारण तो त्याच्याने त्या क्षेत्रात काहीतरी करू पण शकेल, त्याला ते समजेल. पण बाकी विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये AI टूल्स वापरून वगैरे करता येतं. मग तशा मुलांनी कोर इंजिनिअरिंगकडे वळावं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कारण हे तुम्ही कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकू शकतात. ते तुम्हाला कुठे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सने शिकू शकत नाही. आणि हे जे काही AI टूल्स वगैरे जे सगळं आहे किंवा इव्हन कोडिंग आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे आहेत, ते आज तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून शिकू शकतात की त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्यातरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन कम्प्युटर सायन्ससाठी एनरोल करायची गरज काय? ओके. तर माझं तरी सल्ला जनरली आज या तारखेला 2026ला तरी मुलांना मी असा आहे, की तुम्ही कोर इंजिनिअरिंग ब्रांच घ्या. मग सिव्हिल इंजिनिअरिंग पण असू शकते, मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग पण असू शकते. जर तुम्हाला पुढे रिसर्च करायचं असेल, PhD पण करायचं असेल, तर मटेरियल सायन्स ऑल्सो इज व्हेरी हॉट फील्ड. त्यामुळे आजच्या तारखेला म्हणजे पुढच्या जर तुम्ही 5-10 वर्ष जर एक प्रोजेक्शन बघितलं तर AI आहे, रोबोटिक्स आहे, मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग आहे, एनर्जी आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे आणि बायो इंजिनिअरिंग आहे. म्हणजे बायोटेक आणि जेनेटिक्स आणि बायो इंजिनिअरिंग आहे. हे 5 फील्ड्स पुढचे 5 ते 10 वर्षात सॉलिड ट्रेंडिंग राहणार आहेत. म्हणजे जॉबसाठी पण, फर्दर स्टडीसाठी पण, रिसर्चसाठी पण. त्यामुळे तुम्ही जर या 5 पैकी कुठल्यातरी एका फील्डला कनेक्ट करून जाऊ शकता तर चांगली गोष्ट आहे. हां, AI-ML आहे, त्यामुळे नो डाऊट तुम्ही ITच्या थ्रू पण त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स करून पण जाऊ शकता. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला जर करायचं असेल, तुम्ही कम्प्युटर सायन्ससाठी जॉईन करणार इंजिनिअरिंग कॉलेज आणि शेवटी शिकणार IT आणि शेवटी शिकणार कम्प्युटर. त्याच्यापेक्षा तुम्ही मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, Udemy आहे, Coursera आहे, तुम्हाला IITमधून आहेत, गव्हर्नमेंटचे काही साईट्स आहेत, ग्रोथ स्कूल आहे, अपग्रेड आहे, ग्रेट लर्निंग आहे, असे अनेक चांगले वेबसाईट्स आहेत जिथून तुम्ही ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकतात इंजिनिअरिंग करता. ओके. त्यामुळे तेही इंडस्ट्री रिकग्नाइज करते, युनिव्हर्सिटी रिकग्नाइज करतात की तुम्ही सर्टिफिकेशन कोर्स सपोज ओपन AIचा केला असेल, गुगलचा केला असेल, मायक्रोसॉफ्टचा केला असेल किंवा Udemyचा केला असेल, त्या सर्टिफिकेशनला व्हॅल्यू आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊनच कम्प्युटर सायन्स करायला पाहिजे असं नाही, कारण कम्प्युटर सायन्स केल्यानंतर तुम्हाला परत कुठेतरी मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये वळता येत नाही. बरोबर. पण इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक केल्यानंतर कम्प्युटरला वळता येतं.